हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. डी के डिझाईनमध्ये तुमचं स्वागत. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्याच्यामध्ये मी हातानेच कसं ड्रॉइंग करायचं आहे हे दाखवायचा इथे प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्सही तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे. ड्रॉइंग करताना तुम्ही शेप देताना, राऊंड शेप देताना कसं शेप द्यायचं, कसं मार्किंग करायचं आहे, तर तुमचा डिझाईन ॲक्युरेट होतील हे इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आता पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूया की मी ड्रॉइंग कसं काढलेलं आहे, कसं दाखवलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे. इथे तुम्ही साईज पण कसं कमी जास्त करू शकता हेही मी या व्हिडिओत सांगितलेले आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपण व्हिडिओमध्ये पुढे ड्रॉइंग कसं करायचं ते बघूया. तसा अंदाजे असा सर्कल ड्रॉ करून घेऊया. असा तुम्ही इथे 6 इंचाचा घ्या. हा माझा 6 इंचाचा आहे बरोबर. 6 इंचाचा का घ्यायचा असा, कारण का आपल्याला त्याचा मध्य हवा आहे म्हणून. 6 इंचाचा घ्या, 8 इंचाचा घ्या, तुम्ही 5 इंचाचा सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी आपण इथे असं एक पॉईंट तयार करून घेणार आहोत. हा कुंकवाचा करंटाची ड्रॉइंग फार सोपी आहे. जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता. त्यासाठी असं इथे जे सर्कल इथे जो मध्य आहे त्याच्या थोडं आणखीन 1 इंच वरती जाऊन आपल्याला याची डिझाईन अर्धा ते पाऊण इंच किंवा 1 इंचही घेऊ शकता. असं आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ह्या लाईन्सच्या इथून आपल्याला असं हे 1.5 इंचावरती आणि इथून हे असं 1.5 इंचावरती थोडंसं असं डाऊन करायचं आहे. आपल्याला राऊंड शेप हवा आहे म्हणून असं. ही पद्धत खूप सोपी आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर इथे जे अंतर राहतं मधलं ते आपलं 3 इंच राहणार आहे. 3 इंच राहते, तर त्याचा असं मध्य केला. त्यानंतर असं आपण हा शेप असा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे असं राऊंडमध्ये. ह्या पद्धतीने फार सुंदर असा कुंकवाचा करंड्याचा शेप तयार होतो. इथे मी आता हे आपल्याला कुंकवाचा करंड्याचा शेप असा गोल दिसला पाहिजे म्हणून असं इथे ड्रॉ करून घेत आहे. त्यासाठी असा शेप तयार केला मी. बाहेरच्या बाजूने राऊंड शेप देऊन असं इथे जॉईंट करून घेतलेला आहे. हे तुम्हाला राऊंड येण्यासाठी, असा राऊंड शेप येण्यासाठी तुम्ही इथे डिशचाही वापर करू शकता किंवा सर्क्युलरचाही सुद्धा यूज करून तुम्ही अशा प्रकारे इथे शेप द्यायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुमचा हा इथे कुंकवाचा करंड्याचा शेप तयार होतो. इझी पद्धतीने, एकदम इझी पद्धतीने अशा पद्धतीने तुमचा हा कुंकवाचा करंड्याचा शेप इथे तयार होतो. त्यानंतर तुम्हाला इथे वरती असं थोडं अंदाजेच घेऊन असं शेप द्यायचा आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगत जा. या पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी हाताने ड्रॉइंग तयार करत असाल तर तुम्हाला ट्रेसिंग पेपरची गरजसुद्धा लागणार नाही. असे ट्रेसिंग पेपर तुम्ही स्वतः घरी तयार करू शकता. या अशा पद्धतीने मी छान अशी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगत जा. व्हिडिओ यायला थोडा लेट होत आहे कारण ऑर्डर्स आहेत खूप, त्यासाठी बिझी आहोत. पण माझा प्रयत्न नेहमी असाच असतो की तुम्हाला मी हाताने ड्रॉइंग कसं तयार करायचं ह्या दाखवायसाठी मी डिझाईन आणत असते. अशा पद्धतीने तुम्ही इथून मी 1.5 इंच मार्किंग घेतलेलं आहे बघा. इथून 1.5 इंच घेतला, इथून 1.5 इंच घेतला की मधलं आपलं 3 इंच राहतं म्हणून हा 6 इंचाचा मार्किंग करून घेतलेली आहे. म्हणून त्यानंतर असा राऊंड शेप द्यायचा प्रयत्न करा. ह्या कुंकवाच्या करंड्याची तुम्हाला कशी वाटली डिझाईन ते मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी तयार करा अशा पद्धतीने कुंकवाच्या करंड्याचं शेप. आणि तुम्ही उलन मॅट त्याच्या छान असं मकर संक्रांतीच्या वाणासाठी तयार करून गिफ्टेड आयटम म्हणून देऊ शकता. मार्किंग करून घेतलेली आहे. ही मार्किंग आता आपण कार्बन पेपरच्या साह्याने आपल्या रेक्झिनवरती ड्रॉ करून घेणार आहोत. इथे मी ऑलरेडी माझं काम चालूच आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीने इथे हे मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा माझं काम चालूच आहे, त्यामुळे मी असे कुंकवाचे करंटे इथे शेप तयार करून घेतलेलेच आहेत.